तो एवढे दिवस लोकांची डोळं बंद होती। लोक हिंदू मुसलमान मध्ये हे झालेले कॉम्प्रोमाइज, आता लोकांचे डोळे उघडलेले आहेत। सर्व जनता रोडवर आलेली आहे कि ये हमारे देश के जो आने वाले भविष्य हैं ये अब जागृत हो चुके हैं। आणि आमच्या मुंबईमध्ये शांतता अशीच कायम राहावी। आम्ही शांततेने हा प्रोटेस्टमध्ये आलेलो आहे। आम्ही काही दंगा करत नाही। मुंबईच्या शिवाजी पार्क येथे जल्लोष सुरू असतानाच वेगवेगळ्या वयोगटातली लोक जशी ह्या जेनझींना सपोर्ट करतात तसेच तृतीयपंथी सुद्धा सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या शिवाजी पार्कातली ही दृश्य आहेत। काय सांगाल, आज तरुणांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही इकडे आलेला आहात, काय भावना आहे? आम्ही त्या दिवशी पण आलेलो, 24 तारखेच्या दिवशी पण आलो। तिकडं राष्ट्रगीत गायले, तिकडे आम्ही होतो आणि आम्ही पहिल्यापासून पण सपोर्ट करतच आलेलो आहे तरुणांना। आणि देशाचा विकास आहे, आमचे तरुण हे पूर्ण आपले इंडियाचे तरुण आपले देशाचा विकास आहे। आम्ही जरूर त्यांना सपोर्ट करणार का हे तरुणांचा उद्यानी विकास होणार आहे। आम्ही तर काय शिकलो नाही आहे, आम्हाला पण शिकायला द्या, आम्ही पण शिकणार। आमची नवी जनरेशन येतील पुढं, ते पण शिकतील। आम्हाला पण हेच आहे की सरकारने हे पाऊल उचललेलं चांगलं नाही। काल ते धर्मेंद्र प्रधाननी रिझाईन दिलेलं आहे, तरी पण ज्यांच्यासोबत अत्याचार झाला आहे त्यांची कठोर आम्ही निंदा करतो। ते चांगलं नाही आहे, त्यांना हे शिस्तीत वाटत नाही। तुम्ही म्हणालात की आता तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या नवीन जे कोणी येतील त्यांना सुद्धा आता शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे। आणि खरं तर हे संपूर्ण जे आंदोलन होतं ते शिक्षणाच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं होतं। त्या बाबतीत आता तुमची काय भावना आहे? कारण आता फक्त एक राजीनामा झालेला आहे, त्याने असे काय वेगळे बदल होतील किंवा जे नवीन बदल होणं, काय वेगळे बदल होणं अपेक्षित? जे अन्याय करतील त्यांना तर बदल होणारच होणार। कारण की जे देशावर अन्याय करतो, एवढे दिवस लोकांची डोळं बंद होती। लोक हिंदू मुसलमान मध्ये हे झालेले कॉम्प्रोमाइज, आता लोकांचे डोळे उघडलेले आहेत। सर्व जनता रोडवर आलेली आहे आणि आम्ही किन्नर समाज देखील आलेलो आहे आणि आम्ही कठोर विरोध करतो। ह्या सर्व गोष्टींचा ह्या आपल्या हिंदुस्थानात झालं नाही पाहिजे आणि आमच्या मुंबईमध्ये शांतता अशीच कायम राहावी। आम्ही शांततेने हा प्रोटेस्टमध्ये आलेलो आहे। आम्ही काही दंगा करत नाही, काय करत जसे आम्हाला राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी ह्याच्यामध्ये बोलले तसे आम्ही येऊन प्रोटेस्ट इकडं उभे आहे। तुम्ही काय सांगाल, आज तुम्ही इथे आलेला आहात, याच्या आधी सुद्धा म्हणाले की ते 24 तारखेला सुद्धा आलेले आहेत। कसा तुम्हाला तरुणांचा जल्लोष दाखवतोय, कशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय? पहिला तर मला हे बोलायचं आहे, तर पहिला कुछ महिने पहिलं जे काढलं होतं ट्रान्सजेंडर बिल काढलेलं मोदी सरकारने, ते पण आम्हाला पण ते चांगलं नाही वाटलेलं का ते जे पण ते काढलेलं। आता हे चिल्ड्रेनवर त्यांनी हे केलं, ते चुकीचं आहे खूप, तर आम्हाला पण खूप वाईट वाटतं। तेच भविष्य ह्या पोरांवर ना आहे। आमच्या किन्नर समाजाला तुम्ही बिल आणून टाकलं, आम्ही तुमचं काय वाईट केलं ते आम्हाला सोडलं नाही, हा पोरांना पण सोडत नाही। हे पोरांनी काय केलं तुमचं? आम्ही तर तुमचं काय केलं होतं? तुम्हाला पोरं नाही, बाळा नाही। तुम्ही काय सांगाल, आजचा जो दिवस आहे तो सगळा विजयी जल्लोष साजरा करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर तुम्ही सुद्धा सगळे त्यांना सपोर्ट करताय इकडे। कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं की आता आणखीन कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्या देशात त्यात सुधारणा होणं, बदल होणं गरजेचं वाटतंय? आमचं किन्नर समाजावर आम्हाला सुधार पाहिजे। ते TG बिल काढलेलं आहे, जे आमच्यावर टाकलं आहे TG बिल जबरदस्ती तोपलेलं आहे, ते सुधार करा त्याच्यावर। आता आपण म्हणतो की तरुण हे भारताचं भविष्य आहे असं आपण म्हणतो। तर याच तरुणांनी एक आंदोलन जंतर मंतरवरती सुरू केलेलं, त्यानंतर ते मुंबईमध्ये आलं आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांना पाठिंबा देताय। तरुणांनी जी क्रांती केलेली आहे किंवा जे आंदोलन केलेलं आहे ते सध्या आता सगळ्यांच्या चर्चेत आहे, केंद्रस्थानी आहे। याकडे कसं बघताय आणि आत्ताच्या तरुणांमध्ये काय तुम्हाला नवीन बदल वाटतायत, काय वेगळे पण वाटतंय? अभी ऐसा लग रहा है कि ये हमारे देश के जो आने वाले भविष्य हैं ये अब जागृत हो चुके हैं। इसके साथ साथ अब मेरे को यही कहना है कि अब हमारे देश की भाग दौड़ अब इस पीढ़ी के साथ आनी चाहिए। ये न्यू जनरेशन जो आ रही है हमारे देश को, इनको संभालना चाहिए। एक वेल एजुकेटेड हो, जो समझदार हो, हमारे देश को लेके चल सके। ये जो पीढ़ी आ रही है, ये जो जेनजी पीढ़ी है अभी चल रही है, ये हमारे देश को इनमें से कोई आगे आके एक सम्मान के साथ में और एक नेतृत्व जो हमारे देश को लेके चल सके, उस चीज़ को हमें ये चाहिए। आज जसं काल एक राजीनामा झालेला आहे, तर ह्याने असं काय वाटतंय की कोणते नवीन बदल होतील? कारण आता जे नवीन शिक्षण मंत्री आहेत त्यांनी कसं चांगलं काम करावं की जे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल? असं आहे, आता तर त्यांनी
हे झालेले आहेत, त्यांचा सर्व कालाकांडी सगळ्यांना माहिती पडली. आता हे जे नवीन मंत्री बसतील त्यांनी विद्यार्थ्यांवर लक्ष दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे पेपर लीक नाही झाले पाहिजे, हे सर्व त्यांनी लक्ष दिले पाहिजे त्यांच्यावरती. तर ते पण मंत्री बसतील, ते पण खाली उतर, त्यांना पण काही अधिकार नाही आहे. मग जसं धर्मेंद्र प्रधान खाली उतरले तसे ते पण उतरतील, हेच आम्ही बोलणार. आणि हे बघा, एवढ्या जनतेच्या सोबत आम्ही लोक आलेलो आहेत. आम्ही लोक पण लय त्रासमध्ये आहे, कारण की आमचं काही पोरं बाळा लेकरं नाही आम्हाला. आम्ही पोट भरून खातो, लोकांच्या घरी लग्न होतं, मूळ होतं, त्याच्याने आमचं पोट भरतो. आम्ही रामाच्या काळातले लोक आहेत. आम्ही रस्त्यावर फिरणारे फ्रॉड लोक नाही. आम्ही ह्या मुंबईची इकडं पारंपरिक लोक आहे, इकडं राहतो मुंबईला. तर आमच्यावर पण सरकारने लक्ष करावं, दुर्लक्ष नाही करावं. कारण किन्नर समाज सर्व जनताच्या सोबत आहे, तसं किन्नर समाजाच्या सोबत पण सर्व जनतांनी आम्हाला साथ द्यावा, हेच आमची. तर यांनी सुद्धा त्याच भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि केवळ आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्क मैदानामध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या संदर्भातले सुद्धा जे काही मुद्दे आहेत, ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा त्यांनी समोर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून सरकारचं लक्ष जसं शिक्षण व्यवस्थेकडे आता गेलेलं आहे तसंच ते इतर व्यवस्थांमध्ये सुद्धा जावं, अशीच अपेक्षा, अशीच मागणी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.